नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहे। यावेळी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासंदर्भातच चर्चा करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। यात आता देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची देखील भावना आहे। यासह अनेक आमदारांनी देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे। त्यामुळे आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल असं देखील सांगण्यात आलं आहे। महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे। नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला समसमान मंत्रिपद देण्यात येईल अशी देखील माहिती समोर आलेली आहे। महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे। यातच राहुल कुल, मंगल प्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्र राजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगतसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड यांची नावे समोर आलेली आहे। शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आलेली आहे। यामध्ये एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे यांचा समावेश आहे। अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांची देखील यादी समोर आलेली आहे। यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आश्रम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे। तर याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मते मुख्यमंत्री कोण होणार हे देखील सांगा। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत। धन्यवाद।